नमस्कार श्रोते हो, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय 27वा। अध्याय सुरू करायच्या अगोदर मी अधिक मासमधल्या या पुरुषोत्तम भगवानाला हात जोडून नमस्कार करते आणि आजचा अध्याय सुरू करते। बोल पुरुषोत्तम भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः। जय जया माते आदि जननी, त्रिपुर सुंदरी त्रैलोक्य पावनी, सर्व दुःख दारिद्र्य शमनी, विघ्नहरणी महामाये। तुझ्या कृपा कटाक्षे जान, पांगुड पवनाहुनी करी गमन। मुका तुझी वाचाळ होय जान, कृपे करून तुझिया। एका श्रोते एकाग्रचित, मलमहिमा अति अद्भुत। लक्ष्मी ते नारायण सांगत, तोची शंकलितार्थ निवेदू। लक्ष्मी वदे हो देवादी देवा, कृपा सागरा करुणा नरवा। समान फल व्रत प्रभावा, कैसे निदेवा लाहीजे। विशद कीजे जो पुरुषोत्तमा, तेने आचरता कर्मा कर्मा। प्राणी पवती मोक्षधामा, होय अदमा उपरती। ऐसा शब्द रचना ऐकून, बोलता जाला नारायण। तुझी श्लोकाधार पूर्ण करा श्रवण हो। एका सुंदरीये पाही, समान फळ सर्वही। परी उत्तमतमही प्रकार वेगळा पै। विशेष महिमा जान, पौर्णिमा म्हणजे तीन। मागी वैशाखी कार्तिकी जान, विशेष होऊन मलमासी। येथे की जे स्नान दान विधी, विप्रभोजन यदाविधी। होम वदन जप सिद्धी, तरी सर्व सिद्धी तो पावे। भावे करावी विप्रपूजन, मग यथाशक्त्या तिचे दान। त्रयात्रिणी दशक अपूप अन्न, घृतासहित अर्पावे। याहीवरी जे दान निवेदिले, ते पाही प्रत्यही केले। ऐसे जरी न घडे एक वेळे, पाहिजे केले पूर्ण मेसी। मग संपूर्ण मास संपादित व्रत, उद्यापन की जे यथास्थित। तै संपूर्ण फल होय प्राप्त, जान सत्य वरानने। संपूर्ण फल समानता, प्राप्त होय कैसिनी आता। तरी धरती एके तत्वता, इतिहास शुभानने। पूर्वीकृत योगाच्या ठाई, अपूर्व झाली एक नवाई। त्याची श्रावण करू ये समयी, तुझ पायी वरानने। सुशर्मा नृपवर, असे भूपती राज्यधर। धर्म पारंगत अति तत्पर, दानशूर प्रतापी। सर्व धर्मी परांगत पारंगत पाही, हरिभजनी झिचे देही। कथा पुराणे कालकर्मी सर्वही, नित्यनाये चालवी राजधर्म। सत्पात्री विन्मुख नवे कदा, कधीही न पर्वते वादविवादा। हरिस्मरणी रत सदा, विप्रसेवा आदरेसी। भार्या तयाची सुंदर प्रतिवता, सृष्टमती नामे तत्वता। परमप्रीती उभयता, सदा सादरता पती सेवे। तव पातला मलमास, उभयता आचरती व्रतास। विप्रभोजनी अति हव्यास, दिवसेंदिवस वृद्धिगंत। दानधर्म नित्य करीती, उणे न पावे कवने रीती। प्रातस्नाने उभयता सरिती, आणि मौन्य सारिती नक्ता ते। ऐसे व्रत शास्त्राधारे, आचरिती उभयता वधूवरे। तव अंगिरा ऋषी तपी धोरे, राजदर्शना पातला। ऋषी देखता तपोरासी, उल्हास परम नृपासी। देऊनी आणि जाशनासी, भूतळ वटासी बैसे राव। मग आणुनी पूजा प्रकार, उभयता पूजिते जाले मुनीश्वर। परमहर्ष निभर निरुपवर, करी सोपस्कार पूजेचा। ऐसी पूजा करीती तेच शनी, वस्त्रे अलंकारे अर्चिला मुनी। परमहर्षयुक्त अंगिरा मुनी, आतिथ्य पाहुनी नृपाचे। मग बोलता जाला मुनी, भावा आगळा देखिला भूपती। व्रत आचरता उभयती, जाला माते आनंदू। उत्तमासनी बैसविले आम्हा, भूमी साई तू नृपात्मा। तुझे ऐसा धार्मिक महात्मा, न देखिला अद्यापी। विप्राते देतले अग्रहार, वापिकूप सरोवरे अपार। कीर्ती तुझी नृपवरा थोर, भूधरा आगडी। ऐसी स्तुती वादे मुनीची, प्रशंसा ऐकता नृपाची। उद्दिगता नाही गेली मनाची, बोले काही नृपवर। तव दर्शने धन्य झालो आजी, सकळ तिथे तव चरणा सरोजी। भाग्या ते पार नाही आजी, कृत्य कृत्य सहजी मज केले। द्विज सेवे ऐसे नाही देक, साधन दुजे नाही आनिक। सदा सेवावे चरणोदक, पावन होती सर्वही। तुमचे आशीर्वादे करून, सकळ संपत्ती लादली पूर्ण। ऐसे तुमचे महिमान, केले पावन मज लागी। न पाचरिता आलोती, अवलोकिली सकळ संपत्ती। पुत्र कलात्रादी होती, मानी तृप्ती मी सर्व तेने। ऐसा स्तुतिवाद एकमेकाते, वाक्त पुसते संशोत विधी तेते। तव बोलता जाला नूपनाथ, मुनिवराते ते काढी। मने स्वामी हा ऐकावे, जे आचर दे दिले स्वभावे। त्याची कथी तो शुभोसना भावे। तथास्तु या भावे बोले मुनी, आम्ही उभयता आचरू व्रतास। मलमाहात्म्य हे निर्दोष, अपूर्व एक देखिले असे। त्याची परियेसी मुनी राया। माझी या नगरा माझी एक, वैश्य नांदत असे देख। विरयसे तयाचे नामांक, परम हिंसक चांडाळतो।
चौरकर्म करुनी जान पश्वादी आणि गोधन तयाचा विक्रय करून देणे धनही हरित विप्राचे जीव मात्राचा वध करी प्राणिया ते जीवे मारी वेशारत अहोरात्री ऐसा दुराचारी कृतज्ञ निष्ठुर भाषणी अनुत्र वचनी पापाचे भयन धरी मनी ऐसा तो वर्तत असता जननी जाली परिते एका ऐसा तो परम कृतज्ञ स्त्रियासहित सेविले अरण्य सहकुटुंबेसी हिंसा धर्म आचरून उदरपोषण चालविती सदा मार्ग रोधुनी जान हरितसे पादस्ताचे धन वस्त्रे आणिक पावरण हरुण नग्न सोडितसे ऐसे असता एके अवसरी तुष्राकांत वीरंतरी उदक धुंडिता हिंसाकारी तव देखिले नेत्री अपूर्व एक देवालय अतिर्जिन श्री विष्णू दैवत असे जान देखता जाला दुरून हर्षयुक्त निजमनी सभोवती वृक्ष घनदाट केळी नारडी याचट आम्र निंबोनी आणि कवठ देखता धाट मनी भुले नाना पुष्पांची या जाती तेथे बिलाब्दी वृक्ष शोभती जाईजुई आणि मालती केतकी डोले फुलभारे येथे चातके मयुरे बदक चक्र वाकादी कोकिळांक नाना जातीचे पक्षी अनेक विचरती देखिते ठाई ऐसे अपूर्व रम्य स्थान सरोवरी उदक अमृत समान वीरेश्वर नयनी देखून गेला धावून सरोवर तीरा कांतेसहित जलपान करुनी शनैक विश्रांती पावला तानी तो तेथे आमुची राजपत्नी दर्शला लागून गेलीसे करुनिया देवदर्शन नयनी शोभवते निरखितसे वन तव तेथे स्त्री पुरुष दोघेजण बैसले श्रमण एकांती तव ते वीर बाहूची भार्या येऊन लागतसे पाया स्वदुःख वार्ता निवे दुनिया रुदित शब्दे करुनी मने बाई जन्मवरी भ्रताराचे सौख्य नाही तिळभरी हात व कृतज्ञ दुराचारी परम हत्यारी निर्दय याची त्या सांगती करून नेने काही पुण्याचरण दान तपन घडे जान पापेचेन सर्वदा नेनो जन्मपंक्ती अनंत नेनो सार्थक न घडे देहांत पुढे यमयातना बहुत न दिसे प्रांत मज काही ऐसी नाना परी करुणा भाकिती झाली वीर अंगना कृपेने व्रतवली ते शुभानना राजांगना ते वेळी मग उठोनिया लवलाही नृपाचरणी ठेविली होडोई मने महाराजा विनंती परिसावी ही उभयंता अतिदुखी तरी या ते कवना उपावो स्वामी कृपा करुनी निवेदाहो अतिउत्तम नरदेह पहाहो केवी गती पुढारी पै पूर्वाकर्मादभूते हे दोघे सिंहा धर्म आचरिती अंगे पुण्यसंस्कार हिंसा धर्म आचरिती अंगे पुण्यसंस्कार अंगी न लागे तरी तरती वैगे कैसेनी याते पाहुनी हृदयी दया उपजली माझी जीवे तरी कृपा करुनी उपदेशावी पावे पदवी सायुक जता एकूण उभयंताचे वचन मग ती उभयंता ते आश्वासन फळे भक्षविली तया लागून उपायात जाणं सांगितला सहजरीती बोलिले त्या ते प्राप्त झाल्या मलमासा ते तरी सांगताजे तुम्हा ते धरा मनासी निर्धारे अंतकाळी जया ते घडे विष्णू स्मरण तयाने अन्न सेवान लगे करणे पापी हो का सज्ञान अज्ञान जाय उद्धरून तत्काळी तरी तुम्ही उभयता स्त्री पुरुष मनी धरून हव्यास नित्य निन्न विशेष विशेष नाम घोषपै करावा नित्य प्राप्त काळी उठोन देवडी कीजे सडा समार्जन नंतर सरोवरी स्नान करून करा भजन आदरे ऐसे तया ते स्वय निवेदिले तथास्तु म्हणून तेही वंदिले मग आचारू लागले तैसेची उभयता नित्य सडा समार्जन करीती सरोवरी स्नान करीती सारिती अष्टप्रहार भजन करीती न सोडिती दिनरजनी नित्य होता माध्यान काळ मिळवुनी आणि ती फळे देवा ते अर्पुनी सकळ शेष भक्षिती उभयता ऐसे क्रमिता भावार्थ स्वामी या नवले वर्तले तेथे कृपाळू झाला रमनाथ परम भावार्थ जाणुनी मलमास होता संपूर्ण तव वरी केले आचरण प्राप्त झाला शेवटील दिन झाले विद्वान ते एका सहजिया झाले प्राप्त स्नान सर्वही परवर्णी साधिले तेने व्यतिपात पौर्णिमा जाण द्वादशी अमावस्या ते कवन पर्वणी कवने ठाई हे तो तया ते ठाऊकीचे नाही परी कृपाळू तो शेषशायी केली नवाई ते एका सहजी घडले तया उपोषण करिता वन फळाते भक्षण जीवा रंगली नामे करून जाले दहन पापाचे जन्मांचे गेले पाप तव विमान उतरले आपोआप करून उभयता दिव्यरूप निज स्वरूपे ठेविले एवढे नाम महिमान आगडे महापापीये उद्धरिले सोनयनी आम्ही देखिले म्हणून कथिले स्वामिया ऐसे इतिहास लागुनी अंगीकार ऋषी ते कंती नूपनंदन ऐसे इतिहास लागून अंगीकार ऋषी ते कती नूपनंदन ऋषी वदे पाहिजे भावपूर्ण तेथे नारायण कृपा करी पुनराय ऋषी अर्चिला नमस्कारोनी बोडविला राय संपादन व्रताला केले उद्यापनाला विधीने मग तो पत्नीसहित भूप विष्णुलोकी राहिला सुखरूप हा अपरूप स्वय निवेदी नारायण ऐसे भगवत भक्ती करिता विष्णुलोका पावली उभयता या लागी मुहूर्त अथवा अर्ध मुहूर्ता हृदय अनंत आठविजे पाहतो वीर आणि पत्नी काय साधन केले तयानी सहजी सहज समार्जनी नेले उद्धरुणी भगवंते
या लागी भावार्थे करून वश राहो जनार्दन, चुकेल तुमची यमयातना सत्य माना वचनाते. ऐसा संवाद लक्ष्मीनारायणी तोची विस्तारिला श्रुतिया करणी, जोडून बद्धपानी अनुसरा दिनया मेनी पै. इति श्रीमल महात्म्य ग्रंथ पद्यपुराणीचे समंत मनोहरसूत विरचित सप्तविंशतीत मोध्याय रसाळहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. बोल पुरुषोत्तम भगवान की जय. श्रोते हो, ह्या अध्याय आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया मग पुढच्या अध्यायामध्ये. तोपर्यंत हसा आणि हसवत राहा, नेहमी आनंदी राहा. धन्यवाद.